या ग या, चला बोला किती जणी यायचा? 4 जणी ना. इथं दारामध्ये फक्त 4च जोड दिसायला पाहिजे. एखादा जोड जरी जास्त दिसला रूम खाली करायची. आणि इकडे या, ही बाल्कनी दिसते का इथं? ही बाल्कनी, ह्या बाल्कनीमध्ये एक पण केस येता कामा नाही. ते केसांचा गुंता काढून जर इथं टाकला त्याच केसाला धरून बाहेर काढून देणार. इकडे एवढा मोठा डस्टबिन त्याच्यामध्ये टाकायचा तो कचरा. आणि हां, पहिल्याच सांगते, इथं आमच्या घरामध्ये अंडी, मटण, मांस, मच्छी काही चालत नाही. फक्त इथं व्हेजिटेबल. काही करायचं असेल व्हेजिटेबल बनवायचं. मला जर का वास आला कशाचा तर मग सुट्टी देणार नाही आहे मी. आणि दुसरी गोष्ट, माझी मैत्रीण, माझी ही, माझी ती, माझी मावस बहीण, चुलत बहीण, अलमकी टमकी फलानी हे असले तर काही नाटकी चालणार नाही. जर का कळलं कोणतरी इथं आले 3रं अजून 4थं तुमच्या व्यतिरिक्त तर मग रूम लगेच खाली करायची. हां, आणि काय सांगायचं मेन म्हणजे इकडे या, इकडे या. इथून इकडे बाहेर दिसतंय ना समोर मुलांचं हॉस्टेल आहे. तर इथं येऊन सारखं मटकायचं नाही, जेणेकरून ती मुलं इकडे येतील आणि आमच्या डोक्याला त्रास देतील. जर का इथनं कोणतरी मटकतेला दिसलं लगेच रूम खाली करायची. अजिबात मी कोणाला ठेवणार नाही. हां, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, लाईट, पंखा, नळ, पाणी हे सगळं वेळेच्या वेळेस बंद करून गेलेलं तर ठीक आहे. जर का बंद करून गेला नाही तर डबल भाडं. तसंच आहे, माझ्याकडे रूल्स आहेत. तुम्ही काय येणार, झोपणार 8-10 वाजेपर्यंत आणि दारं, खिडक्या, पंखा, लाईट उघडं करून जाणार निघून. आम्ही काही नोकर आहे इकडे तुमची येऊन बंद करायला. हां, आणि दुसरी गोष्ट आणि गोष्ट महत्त्वाची सांगायची, ती म्हणजे इकडे 4-4 तास मोबाईलवर बोलत बसायचं नाही. कारण का तुम्ही बोलत बसची ना मोबाईलवर, परत 17 वेळा मोबाईल चार्जिंगला लावणार. लाईट बिल कुणाचं जाणार आहे? आमचं जाणार आहे. तुम्ही किती भरणार आहे आणि आम्ही किती भरणार आहे ह्याचं गणित लागत नसते. त्यामुळे जर जरी पोरगी मला बोलताना दिसली तर तिचा राऊंड तवाच रूम खाली. आणि इकडे शेजारच्या रूममधली पोरगी कोणाबरोबर बोलत असते 4 तास? कुठल्या बरोबर? दे तिच्या बापाचा नंबर दे, बस आता.